अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यंदाचा गुढीपाडवा ही चूक अजिबात करू नका. आता कोणती आहे ती चूक, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर शास्त्र सांगतं की पूर्वीच्या काळी लोक चांदी सोनं खरेदी करायचे, पण आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की कुठली ती एक सेवा आहे किंवा कुठली ती एक वस्तू आहे ती स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. शास्त्र सांगतं जर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या 10 गोष्टींपैकी एक तरी गोष्टीची खरेदी तुम्ही येणाऱ्या गुढीपाडव्याला नक्की करू शकता आणि ती वस्तू नक्की घरी आणू शकता, कारण या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तर नमस्कार सर्व स्वामी भक्तांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. गुढीपाडवा हा एक फक्त नवीन वर्षांचा दिवस नाही आहे, तर तिथे आपण एक नवीन सुरुवात करत असतो, नवीन भाग्य, लक्ष्मी आणि लक्ष्मी आगमनाचा दिवस असतो. जसं दिवाळीला आपण विविध पदार्थांमध्ये म्हणजे जसं धनामध्ये लक्ष्मीला कन्सिडर करत असतो, म्हणजे त्याची तुलना करत असतो, तसंच आपण गुढीपाडव्यात देखील तसेच करत असतो. तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी, माता लक्ष्मीचा वास व्हावा असे मानले जाते, तेव्हा ह्या गोष्टी आवर्जून मागवा. मी तुम्हाला सांगणार आहेत या 10 गोष्टी. तर यातली जी गोष्ट तुम्हाला शक्य आहे किंवा जी गोष्ट तुमच्या घरात नाही आहे ती गोष्ट तुम्ही नक्की आणा. आता सुरुवात करूया आपण देवघरापासून. तर देवघरातील कापड, आता प्रत्येक घरामध्ये म्हणजे मोस्ट ऑफ तरी माझ्या घरामध्ये आम्ही दिवाळीला हे वस्त्र बदलत असतो. जर तुम्ही दिवाळीला हे वस्त्र बदललेले नसतील, म्हणजे जे आपण लाल कापड देवांच्या खाली अथरतो ते जर तुम्ही बदललेले नसतील तर तुम्ही या गुढीपाडव्याला हे वस्त्र बदलू शकतात. तर गुढीपाडव्याला देवघरातील नवीन कापड अर्पण केल्याने घरामध्ये पवित्रता आणि शुभ ऊर्जा वाढते. आणि दुसरा म्हणजे स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल, तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो नसेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता. पितळाची स्वामी महाराजांची मूर्ती आणली आणि ती देवघरामध्ये स्थापन केली, तिचं पूजन केलं तर तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद कायम तुमच्या घरावर नक्की राहतील. आता तुमच्या घरामध्ये कुठले देवघरामध्ये कुठले टाक जर राहिलेले असेल किंवा कुठल्या म्हणजे ज्याची भक्ती, ज्या देवावरती तुमची भक्ती आहे त्या देवाची मूर्ती तुम्ही या गुढीपाडव्याला तुमच्या घरामध्ये आणू शकता. त्यामुळे तुमच्या घरामध्ये भक्तिमय आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. आता दुसरं म्हणजे जर देवघरामध्ये तुम्ही कवड्या आणत असाल तर कवड्यांचं तुम्हाला दरवर्षी किंवा दर महिन्याला तुम्हाला सेवा करावी लागते. जर तुमच्याच्याने ते घडत नसेल तर तुम्ही त्या कवड्या आणू नका, परंतु जर तुमच्याच्याने सेवा होत असेल तर तुम्ही त्या कवड्या नक्की आवर्जून आणा. आता हे झालं देवघराबाबतीत. तर किचनमध्ये धनधान्याची पोटली तुम्ही आवश्यक आणा. थोडे तांदूळ, गहू आणि त्यामध्ये एकत्र धान्य बांधून ठेवलेली अशी ती पोटली असते. केंद्रामध्ये ती पोटली धनधान्य पोटली असं म्हणून तुम्ही त्यांना मागितली तरी तेही भेटते. तर घरात तुम्ही कधी धनधान्यांची कमतरता होऊ नये म्हणून तुम्ही किचनमध्ये धनधान्याची पोटली अवश्य बांधा. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टी जर घेता आल्या नाही तर तुम्ही ही धनधान्याची पोटली 100% आणा, हे मला तुम्हाला आवर्जून सांगणं राहील. त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही अन्नाची कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो. आता आहे चौथी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजासाठी तोरण. आता तुमच्या घरामध्ये जर तोरण असेल तर ते राहू द्या, पण गुढीपाडव्याच्या दिवशी जुनं तोरण काढून आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं जे तोरण असतं, जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो, ते तुम्ही अवश्य लावा. आणि ते तोरण सुकल्यावरती ते तोरण काढून टाकून तुम्ही साधं का होईना पण दुसरं तोरण नक्की लावा. त्यामुळे नवीन तोरण लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा आगमन होतं, नकारात्मक ऊर्जा आतमध्ये यायला थांबते आणि लक्ष्मीचं स्वागत यामुळे होत असतं. आता 5वी गोष्ट आहे धने. आता त्यांना मूळतः काही लोकांना धने म्हणजे काय हेच माहिती नसतं. तर कोथिंबिरीचं जे बी असतं त्यांना आपण धने म्हणतो. धने हे समृद्धी आणि धनवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. तर दरवर्षी दिवाळीला आपण जे बोळकं असतं म्हणजेच मातीचं बनवलेलं मडकं असतं ते पूर्णपणे धनाने भरून म्हणजे पूर्णपणे भरून ओतू जाईल इतकं आपण धनाने भरलेलं असं ते पूजेसाठी ठेवलेलं असतं.
तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण हे धन ही समृद्धी आणि धनवृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर तुम्ही धनाची देखील पूजन किंवा धनाची देखील खरेदी या गुढीपाडव्यामध्ये करू शकता. ही आहे 5वी गोष्ट. तर 6वी गोष्ट म्हणजे शिराई किंवा झाडू. जर तुमच्या घरामधला शिराई किंवा झाडू खराब झाला असेल, तुम्हाला घ्यायचाच असेल, तर तुम्ही आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्की घेऊ शकता. आता बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रश्न असतो की ताई, मी नेमकं ह्या वस्तू कधी खरेदी करू, कोणता शुभ मुहूर्त आहे? तर माझं हे म्हणणं असेल की गुढीपाडव्याचा प्रत्येक क्षण हा खूप मंगलमय असतो बघा. त्यामुळे तुम्ही कधीही दिवसभरामध्ये घेऊ शकता, पण नक्की यातील एक तरी गोष्ट तुम्ही खरेदी करा. त्यानंतर आहे हळद. आता जर वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर हळद ही अँटीबायोटिक असते, पण हळदी कुंकूमध्ये हळदीचं खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे. हळद ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय वस्तू आहे. त्यामुळे हळद घरात शुभत्व आणते, प्रसन्नता आणते. त्यामुळे तुम्ही हळदीची एक छोटी पुडी घ्यायला मला असं वाटतं की 5 रुपये लागत असतील, तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी घ्या. मी थंबनेलमध्ये तरी तुम्हाला असं म्हटले की 20 रुपये लागतात, पण इथे 5 रुपयामध्ये देखील हळद मिळू शकेल. त्यानंतर आहे कवड्या. मी जसं तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कवड्या, म्हणजे ते प्राचीन काळापासून मानलं जातं. जर तुमच्याच्याने सेवा घडणार असेल तरच तुम्ही त्या कवड्या आणा, नाहीतर तुम्ही आणू नका. इतर गोष्टींची खरेदी करा. त्यानंतर आहे मीठ. आता घरातील वाईट ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी मिठाचं देखील अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही मिठाची खरेदी करू शकता. आता ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की आणू शकता. आणि आता 10वी गोष्ट म्हणजे पुन्हा देवघरातील सांगेल मी. देवघरामध्ये तुम्हाला जी काही गोष्ट असेल किंवा दिवा, देवघरातील वस्त्र किंवा एखादी मूर्ती किंवा मी तर म्हणेल गंगाजल, असं कुठलंही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवासाठी, तुमच्यासाठी खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना तयार होईल आणि स्वामी सेवेकडे तुमचे एक पाऊल नक्की पडेल. आता यंदाचा जो गुढीपाडवा आहे याच्यामध्ये म्हणजे ज्यांना शक्य आहे ते मोठमोठ्या गाड्या खरेदी करतात, घरं खरेदी करतात, भूमीचं पूजन करतात किंवा कुठलीही एखादी शुभ गोष्ट असेल तर ती गुढीपाडव्याच्या दिवशी लोक करत असतात. परंतु जर आपल्याच्याने घेणं झालं नाही आणि आपल्याला आनंद मिळत असेल या गोष्टी खरेदी करून, तर माझं असं म्हणणं असेल तर स्वामी कृपेने तुम्हाला या गोष्टी खरेदी करण्याची बुद्धी स्वामी महाराज नक्की देतील आणि त्यानिमित्ताने तुमची स्वामी सेवेकडे एक पाऊल पुढे जाईल आणि तुमचा आनंद द्विगुणित होईल. हेच माझं तुम्हाला म्हणणं राहील. आता यंदाचा गुढीपाडवा जो आहे त्या मोठमोठ्या वस्तू घेण्यापेक्षा या लहान गोष्टीपासून आपण आपला आनंद शोधायचा आणि पवित्र वस्तू घरी आणायची. आता हेच आपण विश्वासाने करायचे, स्वामी महाराजांवरती प्रचंड श्रद्धा ठेवून करायचे. ज्या घरात श्रद्धा, मूळतः स्वच्छता आणि देवावरती विश्वास असतो तिथेच माता लक्ष्मीचा वास नक्की होत असतो. त्यामुळे तुम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून या 10 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुम्ही घरामध्ये खरेदी केली तर तुमचं हा गुढीपाडवा मंगलमय होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पावेल आणि तिथे माता लक्ष्मी नक्की वास करेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडा जरी स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमध्ये एक पाऊल पुढे गेल्यासारखं वाटलं असेल तर या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.